इकडे. आजच्या कथेचं नाव आहे लालसा बुरी बला आहे. लालसा बुरी बला आहे म्हणजे अति लालच ही वाईट आहे. बघा, एक गाव होतं आणि त्या गावामध्ये दोन मित्र राहत होते. लक्षपूर्वक द्या, ऐका लक्षपूर्वक. आणि तुम्हाला ही कथा ऐकायची आहे, लिहायची आहे आणि सांगायची सुद्धा आहे. एका गावामध्ये दोन जिगरी मित्र राहत होते. एकाचं नाव होतं जय आणि दुसऱ्याचं नाव होतं विजय. जय आणि विजय हे दोघेही खूप छान पोहणारे होते. म्हणजे पोहण्यामधले पट्टेबहाद्दर होते. काय होते? पट्टेबहाद्दर. म्हणजे त्यांचा हात कुणी धरू शकत नव्हता. म्हणजे पट्टीचे पोहणारे होते. एवढं छान पोहणारे हे जय आणि विजय. खूप छान मैत्री होती. आणि दोघेही काय करायचे, रोज पोहायला सोबत जायचे. आणि एके दिवशी काय झालं बघा, जय आणि विजय हे दोघे जण नदीच्या किनाऱ्यावर गेले. विनायक स्टँड अप. नदीच्या किनाऱ्यावर गेले आणि त्या नदीच्या पाण्याकडे शांत असलेल्या पाहू लागले. आणि त्यांना त्या दिवशी सूचना मिळाली होती की नदीमध्ये पाणी सोडलेलं आहे. म्हणजे पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे, कुणीही नदीकडे जाऊ नका, अशा सूचना त्यांना त्या गावामध्ये माईकवर मिळालेल्या होत्या. या सूचना मिळालेल्या असताना सुद्धा ते दोघं जण तिथं गेले, कारण हे पोहण्यामध्ये तरबेज होते. आणि खूप नदीचा प्रवाह वाढला. नदी भरून मोठ्यानं, जसं काय नदीला पूर आला असं नदीचं स्वरूप झालं होतं. आणि त्या नदीच्या येणाऱ्या पाण्यामध्ये एक घोंगड म्हणतो ना आपण, घोंगड असतं ना, ते वाहत येताना दिसलं. मग हा जय म्हणतो त्या विजयला, अरे म्हणतो, ते बघ काय दिसत आहे. विजय काय म्हणतो, अरे ते तर नवीन घोंगडी दिसत आहे आणि मी आत्ता जातो, पोहत जातो आणि ती घोंगडी काय करतो, घेऊन येतो. मग हा जे हुशार असतो त्याला म्हणतो, अरे नको जाऊ, खूप पाण्याचा प्रवाह आहे, तू जाऊ नकोस, लाटा खूप आहेत, पाणी खूप वेगाने येत आहे. आणि आपण कितीही पट्टीचे जर पोहणारे असलो तरी सुद्धा या पाण्याच्या पुढं आपलं काही खरं नाही. आणि तू खरंच जाऊ नकोस मित्रा, ऐक माझं. हा खूप त्याला विनंती करतो. पण याची विनंती ऐकेल तो विजय कसला. विजय म्हणतो, नाही नाही, ह्याला अरे 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 म्हणेपर्यंत विजयनं काय केले, पाण्यात उडी टाकली आणि पोहायला लागला. आणि पोहत पोहत त्या घोंगडीपाशी गेला. पाण्याचा प्रवाह खूप मोठा होता, खूप वेगाने लाटा येत होत्या, नदी थोडी भरून चालली होती. असल्या पाण्याचा वेग त्या विजयला पुन्हा पुन्हा काय झालं, सहन होईना गेला. आणि त्या घोंगडीमध्ये विजय अडकला. विजयला धड घोंगडी सोडता येईना आणि घोंगडीमध्ये स्वतःची सुटका करता येईना, पोहता पण येईना. म्हणजे विजयला घोंगडीनंच काय केलं, लपेटलं. आणि मग विजयला काही पोहता येईना गेलं. विजयची स्वतःची सुटका झाली नाही आणि पाण्याचा प्रवाह जोरात वेगात होता. आणि त्या वेगाच्या प्रवाहाने विजय वाहून गेला, मेला. तात्पर्य काय, जय तिथं पाहतच राहिला. जयला खूप दुःख झालं. अरे बापरे, माझा एवढा जीवलग मित्र, मी एवढी विनंती करत असताना माझ्या डोळ्यासमोर मेला. आणि विजय तुला म्हणलं होतं की तू ही घोंगडी घेऊ नको, घोंगडीची लालसा धरू नको. आणि त्या लालसेपायी आज माझ्या मित्राचा जीव गेला. असं त्या जयला खूप खंत वाटतं. जय त्या किनाऱ्यावर बसून खूप रडतो, खूप ओरडतो. पण विजय काही परत येत नाही. तात्पर्य काय रे बाळांनो, माणसानं कधीही लालच करू नये, अति हाव करू नये. आणि कधीतरी दुसऱ्या मित्राचं सुद्धा आपण ऐकलं पाहिजे. मीच लय हुशार,
मला छान पोहता येते आणि मला कोण काय करते, मी आता जातो, अशा जीव घेण्या पाण्यासोबत आपण खेळलं नाही पाहिजे. आलं लक्षात? समजलं तात्पर्य? हो. आवडली गोष्ट?